विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या इयत्ता 3च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 6वी कविता फ्लाइंग मॅन शिकवणार आहे. या कवितेमध्ये येणारे सर्व प्रश्न आपण एक एक करून सोडवणार आहोत व या कवितेचे गायनसुद्धा करणार आहोत, तेही 2 चालीवर. एक चाल आहे ती थोडी फास्ट आहे व एक चाल आहे ती स्लो आहे. तुम्हाला जी चाल आवडेल त्या चालीवर ही कविता पाठ करून गाऊन पहा. क्वेश्चन ए. रीड अँड सर्कल वर्ड्स रिलेटेड टू फ्लाइंग. म्हणजे खाली आपल्याला काही शब्द दिले आहेत, ते शब्द वाचा आणि फ्लाइंग या शब्दाशी संबंध असणाऱ्या शब्दांना गोल करा. फ्लाय म्हणजे काय? उडणे. फ्लाइंग म्हणजे उडणारे. तर उडणारे या शब्दाशी संबंधित जे जे शब्द आहेत त्यांना आपण गोल करूया. अगोदर आपण हे शब्द वाचून घेऊ. SEAC म्हणजे समुद्र. KITE काईट म्हणजे पतंग किंवा घार. BIRDS बर्ड्स म्हणजे पक्षी. POOK बुक म्हणजे पुस्तक. PEN पेन म्हणजे लिहायचा पेन किंवा लेखणी. AEROPLANE एरोप्लेन म्हणजे विमान. BUS बस. MAN मॅन म्हणजे माणूस. आता या शब्दांमध्ये ज्या ज्या शब्दांचा संबंध उडणे या क्रियेशी येतो त्यांना आपण गोल करू. पहा, सी म्हणजे समुद्र, त्याचा उडण्याशी काही संबंध येत नाही. काईट म्हणजे पतंग, तो हवेत उडतो म्हणून आपण काईट या शब्दाला गोल करूया. काईट या शब्दाचा अर्थ घार असाही होतो. घारसुद्धा आकाशात उडते, त्यामुळे आपण काईट या शब्दाला गोल करूया. बर्ड्स म्हणजे पक्षी, ते आकाशात उडू शकतात म्हणून त्याही शब्दाला गोल करूया. बुक म्हणजे पुस्तक, ते उडू शकत नाही त्यामुळे त्याला गोल करणार नाहीत. पेन म्हणजे लेखणी, आपला लिहायचा पेन, तोही उडत नाही म्हणून त्यालाही आपण गोल करणार नाहीत. एरोप्लेन म्हणजे विमान, ते मात्र हवेत उडतं म्हणून आपण एरोप्लेन या शब्दाला गोल करूया. आता राहिलेले 2 शब्द बस आणि मॅन. बस हवेत उडू शकत नाही त्यामुळे आपण बसला गोल करणार नाहीत. पण आता राहिलेला शब्द मॅन. आता माणूस आकाशात उडू शकतो का सांगा बरं? तर माणूस स्वतः उडू शकत नाही, पण आपल्याला इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे जर त्याने पॅराशूट लावले तर मात्र तो हवेत उडू शकतो की नाही. त्यामुळे मॅन या शब्दाला आपण गोल करायचे की नाही हे तुम्ही ठरवा. मॅन या शब्दाला तुम्ही गोल केले तरीही चालेल आणि नाही केले तरीही चालेल, कारण माणूस स्वतः उडू शकत नाही, परंतु हवेत उडू शकणाऱ्या एखाद्या वस्तूच्या साहाय्याने तो हवेत उडू शकतो. त्यामुळे मी येथे मॅन या शब्दाला गोल करत आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन बी. लिसन अँड सिंग. ऐका आणि गा. आता आपण ही कविता स्लो चालीवर गाऊया, म्हणजे हळू गाऊया. फ्लाइंग मॅन अप इन द स्काय, वेअर आर यू गोइंग टू, फ्लाइंग सो हाय. फ्लाइंग मॅन with wings so light, show me the stars that shine in the night, over the mountains and over the sea. Flying man, can't you take me? आता हीच कविता आपण फास्ट म्हणूया. फ्लाइंग मॅन up in the sky, where are you going to, flying so high. Flying man with wings so light, show me the stars that shine in the night, over the mountains and over the sea. Flying man, can't you take me?
तर अशा ह्या 2 चालींवर आपण ह्या कवितेचे गायन केले. एक चाल होती ती फास्ट होती आणि एक चाल होती ती स्लो होती. तुम्हाला जी आवडेल त्या चालीवर तुम्ही ही कविता गाऊन पहा. या कवितेचा थोडक्यात अर्थ असा आहे की एक लहान मुलगा पॅराग्लायडिंग किंवा पॅराशूटचा वापर करून हवेत उडणाऱ्या, आकाशात उंच उडणाऱ्या एका माणसाला प्रश्न विचारत आहे की हे उडणाऱ्या माणसा, तू एवढ्या उंचावर उडून कुठे जात आहेस? नंतर पुढच्या कडव्यात तो त्याला विचारतो, उडणाऱ्या माणसा, तुझे हे हलके पंख घेऊन मला रात्री आकाशात जे तारे चमकतात ते दाखव ना. आणि शेवटच्या कडव्यामध्ये तो लहान मुलगा त्या आकाशात उडणाऱ्या माणसाला असं म्हणतो की पर्वतांच्या वरून, समुद्राच्या वरून तू उडत उडत जात आहेस, तिकडे तू मला नेऊ शकणार नाहीस का? हा होता कवितेचा अर्थ. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन सी. राईट रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग. दिलेल्या शब्दांना यमक जुळणारे शब्द लिहा. आता आपण पहिला शब्द पाहूया. स्काय. याला यमक जुळणारा शब्द आहे FLY फ्लाय, TRY ट्राय. पुढचा शब्द आहे सो. याला यमक जुळणारा शब्द लिहूया NO नो, LOW लो. तिसरा शब्द आहे SEA. याला यमक जुळणारा शब्द लिहूया TREE ट्री, KNEE नी. क्वेश्चन डी. ऑब्झर्व द पिक्चर अँड लेबल इट. म्हणजे चित्राचे निरीक्षण करा आणि नावे द्या. इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे. हे एक निसर्ग चित्र आहे आणि या निसर्ग चित्रामध्ये काही गोष्टींच्या शेजारी रिकाम्या पट्ट्या दिलेल्या आहेत. त्या पट्ट्यांवर इथे आपल्याला कंसामध्ये जे शब्द दिले आहेत त्या शब्दांमधून आपल्याला योग्य ठिकाणी योग्य शब्द लिहायचे आहेत. आता पहा इथे शब्द काय काय दिले आहेत आपल्याला. SUN सन म्हणजे सूर्य, MOUNTAIN माउंटेन म्हणजे पर्वत, FLOWERS फ्लावर्स म्हणजे फुले, RIVER रिव्हर म्हणजे नदी, SKY स्काय म्हणजे आकाश, TREE ट्री म्हणजे झाड. आता इथे कंसामध्ये जे शब्द दिले आहेत ते शब्द आपल्याला ह्या चित्रामधील योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. आता इथे पहा सन. सन म्हणजे सूर्य. सूर्याच्या तिथे आपण जी पट्टी दिली आहे त्या पट्टीवर लिहूया सन. पुढचा शब्द आहे माउंटेन. आता इथं पर्वतसुद्धा दिसत आहे. पर्वताच्या तिथे सुद्धा एक पांढरी पट्टी आहे. त्या पट्टीवरती आपण माउंटेन हा शब्द लिहूया. पुढे आहे शब्द फ्लावर्स म्हणजे फुले. आता इथं फुले दिलेली आहेत पहा, परंतु इथं नदीच्या उजव्या बाजूला जी फुलं दिली आहेत तिथे पांढरी पट्टी आहे. त्या पांढऱ्या पट्टीवर आपण फ्लावर्स हा शब्द लिहूया. त्यापुढे शब्द आहे रिव्हर म्हणजे नदी. नदी दिसत आहे आपल्याला या चित्रात. या चित्रामध्ये नदीमध्ये जी पांढरी पट्टी दिली आहे तिथे आपण लिहूया रिव्हर. स्काय म्हणजे आकाश. आकाशामध्ये सुद्धा एक पांढरी पट्टी दिसत आहे, तिथे लिहूया स्काय. आणि शेवटचा शब्द ट्री म्हणजे झाड. झाडाजवळ सुद्धा एक पट्टी आहे, त्या पट्टीवर आपण लिहूया ट्री. अशा प्रकारे या चित्रातील सर्व वस्तूंना आपण नावे दिली आहेत. क्वेश्चन ई. रीड अँड फाइंड द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे हे शब्द वाचा आणि कवितेमधून या शब्दांना विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. पहिला शब्द पहा डाऊन. डाऊन म्हणजे खाली. खालीच्या विरुद्ध असतो वर, तर इथे आपण लिहूया अप, UP अप. पुढचा शब्द आहे अंडर. अंडर म्हणजे खाली. डाऊन व अंडर या दोन्ही शब्दांचा अर्थ खाली असा होतो, परंतु त्यांचा वापर मात्र वेगवेगळा करतात. डाऊन हा शब्द दिशा दाखवण्यासाठी केला जातो, तर अंडर या शब्दाचा अर्थ एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या खाली आहे
असे दाखवण्यासाठी होतो. कवितेमध्ये अंडरच्या विरुद्ध काय शब्द आला आहे बरं? ओव्हर. OVER, ओव्हर म्हणजे वर. अप व ओव्हर या दोन्ही शब्दांमध्ये सुद्धा अप हा शब्द दिशा दाखवतो, तर ओव्हर या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूच्या वरची वस्तू असा होतो. पुढचा शब्द आहे कमिंग म्हणजे येणारा. याच्या विरुद्धार्थी काय येईल बरं? जाणारा. आता याला विरुद्धार्थी शब्द काय आहे बरं कवितेमध्ये? इथे लिहूया GOING, गोईंग. त्यानंतर आहे GIVE, गिव्ह म्हणजे देणे. याला विरुद्धार्थी शब्द कवितेमध्ये आहे टेक. TAKE, टेक म्हणजे घेणे. LOW, लो म्हणजे कमी किंवा खालचा. याला विरुद्धार्थी शब्द काय येईल? हाय. HIGH, हाय म्हणजे उच्च किंवा वरचा. शेवटचा शब्द आहे DAY, डे. याला विरुद्धार्थी शब्द लिहूया NIGHT, नाईट. डे म्हणजे दिवस, नाईट म्हणजे रात्र. असे आपण विरुद्धार्थाचे शब्द कवितेतून शोधून लिहिले आहेत. आता शेवटचा प्रश्न, क्वेश्चन F, हू एम आय, मी कोण. इथे आपल्याला काही कोडी दिली आहेत. त्या कोड्यांचे आपण वाचन करू व त्याचे उत्तर आपण शोधूया. पहिले पहा, आय फ्लाय इन द स्काय, आय हॅव विंग्स, आय एम नॉट अ बर्ड. म्हणजे मी आकाशात उडतो, मला पंख आहेत, पण मी पक्षी नाही. याचं उत्तर आहे एरोप्लेन. पुढचे कोडे आहे, आय एम स्मॉल, किड्स फ्लाय मी, आय कम विथ अ स्ट्रिंग. म्हणजे मी लहान आहे, मला लहान मुले उडवतात आणि मला दोरी असते किंवा मी दोरीसोबत येतो. हा आहे आपला पतंग म्हणजे KITE, काईट. त्यापुढचे कोडे आहे, आय एम ॲन ॲनिमल, आय हॅव स्ट्राइप्स ऑन माय बॉडी, आय लिव्ह इन फॉरेस्ट. म्हणजे मी एक प्राणी आहे, माझ्या अंगावर पट्टे आहेत आणि मी जंगलात राहतो. आता इथं 2 प्राण्यांची नावं आपण लिहू शकतो. सांगा बरं. एक आहे वाघ, टायगर, आणि दुसरा आहे झेब्रा. या दोन्हीही प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात. तुम्हाला अजून एखादा अंगावर पट्टे असणारा परंतु जंगलात राहणारा जर प्राणी माहीत असेल तर त्याचेही तुम्ही नाव इथे लिहू शकता. चौथे कोडे, आय फ्लोट इन द स्काय, आय कॅन ब्रिंग अ जेंटल शॉवर, आय कॅन हाईड द सन. मी आकाशात तरंगतो, मी सौम्य पाऊस पाडू शकतो व ढगाला झाकू शकतो. हे कोण आहे बरं? ढग म्हणजे क्लाउड. तर बालमित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 3च्या पहिल्या युनिटमधील 6वी कविता फ्लाइंग मॅनचे गायन केले व त्या कवितेवर आधारित सर्व प्रश्नसुद्धा सोडवले आहेत. या कवितेचे तुम्ही पाठांतर करून गायन करा व मी दिल्याप्रमाणे या पुस्तकातील कवितेवर आधारित स्वाध्याय सोडवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.